श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अधिक मासात जावयाला सोन्यासारख्या या 3 गोष्टी दिल्या तर तुमच्या मुलीचा संसार सोन्यासारखा चमकू लागतो आणि तुमच्याही घरात साक्षात लक्ष्मी चालून येते. पण थांबा, जर हे वाण देताना तुम्ही नकळतपणे ही एक चूक केलीत तर विष्णुरूपाचा तो आशीर्वाद शापात बदलू शकतो. तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबात विनाकारण वादाचे वादळ निर्माण होऊ शकते. ती भयानक चूक कोणती आणि शास्त्रानुसार कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत ज्या अधिक मासात जावयाला दिल्याच पाहिजेत, हे जर तुम्ही आज नीट समजून घेतलं नाही तर तुमची वर्षानुवर्षांची पुण्याई एका मिनिटात नष्ट होऊ शकते. आपल्या हक्काच्या आध्यात्मिक चॅनलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अत्यंत पवित्र आणि अलौकिक मानले गेले आहे. हा महिना दर 3 वर्षांनी येतो आणि हा काळ साक्षात भगवान विष्णूंच्या कृपेचा काळ असतो. या महिन्यात दानधर्म करण्याला, पूजापाठ करण्याला प्रचंड महत्त्व आहे. परंतु या संपूर्ण महिन्यात एक प्रथा सर्वात जुनी, पवित्र आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात आवर्जून पाळली जाते. ती म्हणजे जावई बापूंचा मानपान आणि त्यांना वाण देणे. शास्त्रामध्ये जावयाला विष्णुरूप मानले गेले आहे. आपल्या काळजाचा तुकडा म्हणजेच आपली लाडकी कन्या ज्याच्या स्वाधीन आपण करतो तो जावई जेव्हा अधिक मासाच्या निमित्ताने आपल्या दारी येतो तेव्हा त्याचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात वैकुंठाधिपती भगवान विष्णूंची सेवा करण्यासारखे आहे. असे म्हणतात की या महिन्यात जावयाला योग्य पद्धतीने वाण दिले तर पितृदोष दूर होतो, कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात आणि मुलीला अखंड सौभाग्य लाभते. म्हणूनच अनेक माता भगिनी वर्षभर या महिन्याची वाट पाहत असतात की कधी एकदा जावई बापूंना घरी बोलवून त्यांचा मानपान करू. पण आजकालच्या या धावपळीच्या युगात किंवा बऱ्याचदा लोकाचार किंवा दिखावा करण्याच्या नादात सासू सासऱ्यांकडून वाण देताना अशा काही अक्षम्य चुका होतात ज्या देवाला कधीच मान्य नसतात. शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या भावनेने दिलेले दान हे पुण्याचे फळ देण्याऐवजी घरात दरिद्रता आणि विघ्न घेऊन येते. जर तुमच्या मनात जावयाबद्दल थोडीही आकस असेल किंवा वाण देण्याच्या वस्तूमध्ये काही दोष असेल तर त्याचे परिणाम तुमच्या मुलीला भोगावे लागतात. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत की कोणत्या त्या 3 सोन्यासारख्या अमूल्य गोष्टी आहेत ज्या जावयाला दिल्याच पाहिजेत आणि अशी कोणती एक घातक चूक आहे जी विसरूनही करायची नाही. चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अगदी एकाग्रतेने नक्की पहा. हिंदू धर्मशास्त्रामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि अलौकिक मानले गेले आहे. हा महिना साक्षात भगवान विष्णूंना समर्पित असतो. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या पवित्र महिन्यामध्ये दानधर्म, पूजापाठ आणि विशेष व्रतवैकल्ये करण्याला प्रचंड महत्त्व आहे. पण या सगळ्यामध्ये एक प्रथा सर्वात जुनी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जाते, ती म्हणजे जावई बापूंचा मान सन्मान. असे म्हणतात की अधिक मासात जावयाला म्हणजेच आपल्या घराच्या विष्णुरूपाला सोन्यासारख्या या 3 गोष्टी दिल्या तर मुलीचा संसार सुखाचा होतोच, पण तुमच्या घरातही अखंड लक्ष्मीचा वास राहतो. पण थांबा, वाण देताना नकळतपणे होणारी एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण हसत्या खेळत्या संसारात मोठा गोंधळ निर्माण करू शकते. तुमच्या लेकीच्या सुखी संसाराला कोणाची तरी वाईट नजर लागू शकते. ती भयानक चूक कोणती आणि शास्त्रानुसार कोणत्या त्या 3 सोन्यासारख्या अमूल्य गोष्टी आहेत ज्या जावयाला दिल्याच पाहिजेत, हे आपण आज या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की अधिक मासात जावयाला एवढे महत्त्व का दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याचा एक स्वामी असतो, परंतु अधिक मासाचा कोणताही स्वामी नसल्यामुळे हा महिना मलमास म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचे नाव दिले, पुरुषोत्तम. त्यामुळे या महिन्यात केलेल्या कोणत्याही धार्मिक कार्याचे फळ तिप्पट मिळते. आता प्रश्न येतो जावयाचा. आपल्या संस्कृतीत जामाता विष्णू रूपेण असे म्हटले जाते.
म्हणजेच जावई हा साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानला जातो. आपली लाडकी कन्या जी घरची लक्ष्मी असते तिला आपण जावयाच्या स्वाधीन करतो. त्यामुळे जेव्हा आपण अधिक मासात जावयाची पूजा करतो, त्यांना वाण देतो, तेव्हा तो मान थेट भगवान विष्णूपर्यंत पोहोचतो अशी दृढ श्रद्धा आहे. यामुळेच सासू सासरे आपल्या जावयाला घरी बोलवून त्यांचा विशेष पाहुणचार करतात. चला तर मग आता पाहूया की अधिक मासाच्या या पवित्र काळात जावयाला सोन्यासारख्या कोणत्या 3 गोष्टी आवर्जून दान केल्या पाहिजेत, ज्याने घराचे भाग्य उजळेल. अधिक मासात 33 या संख्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात जावयाला तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात ठेवून 33 अनारसे वाण म्हणून दिले जातात. शास्त्र काय सांगते? अनारशाला असणारी छोटी छोटी छिद्रे ही चंद्राचे प्रतीक मानले जातात. तांब्याचे भांडे सूर्याचे तेज देते आणि चांदीचे भांडे मनाला शीतलता देते. जेव्हा तुम्ही हे वाण जावयाला देता तेव्हा त्यांच्या कुंडलीतील सूर्य आणि चंद्राचे दोष दूर होतात, ज्यामुळे तुमच्या मुलीला अखंड सौभाग्य लाभते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वस्त्रदान. जावयाला विष्णूचा आवडता रंग म्हणजेच पिवळा रंग, पितांबर किंवा कोणताही नवीन उत्तम पोशाख द्यावा. जावयाला वस्त्र देताना मुलीला म्हणजेच घराच्या लक्ष्मीला विसरू नका. तिलाही नवीन साडी आणि सौभाग्याचे लेणे, बांगड्या, कुंकू, जोडवी नक्की द्या. जेव्हा पती पत्नी एकत्र येऊन हे वस्त्र स्वीकारतात तेव्हा त्यांच्यातील पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते आणि वैवाहिक जीवनातील सर्व वाद संपुष्टात येतात. थंबनेलवर म्हटल्याप्रमाणे सोन्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येकाने प्रत्यक्ष सोनेच दिले पाहिजे असे अजिबात नाही. शास्त्रामध्ये भाव आणि श्रद्धेला सर्वात मोठे स्थान आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तर तुम्ही सोन्याची अंगठी, सोन्याचे नाणे किंवा अनारशावर सोन्याची तार ठेवून देऊ शकता. पण जर परिस्थिती नसेल तर सोन्यासारखीच पवित्र मानली जाणारी गूळ खोबऱ्याची वाटी, तांब्याचे नाणे किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे दिलेली दक्षिणासुद्धा साक्षात सुवर्णासारखीच फळ देते. भगवान विष्णू केवळ तुमचे प्रेम आणि भाव पाहतात, पैशांचे मूल्य नाही. आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याकडे अनेक कुटुंब दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण ही एक चूक केली तर संसारात होईल गोंधळ. ती चूक कोणती? नीट लक्ष देऊ नये का? बऱ्याचदा काय होते, अधिक मासाचा सण आला की सासू सासरे किंवा नातेवाईक केवळ लोकाचार किंवा दिखावा म्हणून जावयाचा मानपान करतात. मनात मात्र जावयाबद्दल किंवा मुलीच्या सासरच्यांबद्दल काहीतरी राग, आकस किंवा मानापानाची भावना असते. पहिली चूक, अहंकार आणि संकोच. जावयाला वाण देताना जर तुमच्या मनात आम्ही किती महागडं देतोय असा अहंकार असेल किंवा उगीच खर्च होतोय असा कंजूसपणा किंवा संकोच असेल तर त्या दानाचे फळ शून्य होते. उलट अशा अपवित्र भावाने दिलेल्या दानामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि मुलीच्या संसारात विनाकारण खटके उडू लागतात. दुसरी चूक, सदोष अन्न किंवा वस्तू देणे. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घाईघाईत केलेले, करपलेले, तुटलेले किंवा उरलेले अनारसे कधीही वाण म्हणून देऊ नका. तसेच वाण देण्यासाठी वापरलेले भांडे कुठेही घासलेले किंवा तुटलेले नसावे. फुटलेली आणि दोष असलेली वस्तू विष्णू रूपाला देणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे घरात दरिद्रता, गरिबी येऊ शकते. तिसरी चूक, कर्ज काढून दिखावा करणे. देवाच्या दारात कधीही उसने पैशांचे अवडंबर माजवू नका. बऱ्याचदा लोक प्रतिष्ठेसाठी कर्ज काढून सोने किंवा महागड्या वस्तू जावयाला देतात. यामुळे सासरच्यांवर मानसिक ताण येतो आणि घरात अशांततेचा गोंधळ सुरू होतो. दान हे नेहमी गुप्त आणि प्रसन्न मनाने केलेले असावे. येत्या अधिक मासात तुमच्या घरी जेव्हा जावई बापू येतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल याचा विचार करा. अगदी श्रद्धेने, प्रेमाने आणि आनंदाने त्यांना या गोष्टी द्या. तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नक्कीच नांदेल. स्वामी महाराजांची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील. अधिक मासाच्या या पवित्र निमित्ताने साक्षात स्वामी महाराज आणि भगवान पुरुषोत्तम आपल्याला हा संदेश देत आहेत की देवाच्या दरबारात तुमच्या दानाचे मूल्य पैशांवरून ठरत नाही, तर ते तुमच्या मनातील भावावरून ठरते. तुमची लाडकी कन्या जी तुमच्या काळजाचा तुकडा आहे, ती त्याच्या संसारात सुखाने नांदते आहे, त्या जावयाचा सन्मान करणे म्हणजे आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासारखे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जावयाला वाण द्याल तेव्हा ते केवळ एक कर्तव्य किंवा लोकाचार म्हणून करू नका. मनात साक्षात विष्णूंची भावना ठेवून अत्यंत आनंदाने आणि दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद देत ते वाण त्यांच्या स्वाधीन करा.
लक्षात ठेवा, तुम्ही दिलेले प्रेम आणि आदर हेच तुमच्या मुलीच्या संसाराला सोन्यासारखे उजळून टाकेल. सासू सासऱ्यांच्या प्रेमाचे 2 गोड शब्द आणि जावयाचा आदरातिथ्य यामुळे मिळालेले समाधान हे कोणत्याही चांदीच्या दानापेक्षा कितीतरी पटीने मोठे असते. आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला अधिक मासाच्या या महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि चुकांबद्दल योग्य ती माहिती मिळाली असेल अशी मला खात्री आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडे किंवा तुमच्या भागात अधिक मासाला जावयाला काय वाण देण्याची पद्धत आहे? तुम्ही यंदाच्या अधिक मासात काय विशेष तयारी केली आहे किंवा तुम्हाला याविषयी काही शंका आहेत का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटचे आणि शंकेचे निरसन करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन, कारण तुमचे विचार आणि तुमचे अनुभव वाचायला मला नेहमीच खूप आवडतात. जर तुम्हाला आजची ही माहिती, हा व्हिडिओ आणि आमचे प्रयत्न थोडे जरी मार्गदर्शक किंवा मोलाचे वाटले असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची नवनवीन आणि शुद्ध माहिती गोळा करण्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन देते. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारात आणि विशेषतः त्यांच्या घरात जावई आहेत त्यांना, ज्यांच्या मुलींची लग्न झाली आहेत अशा माता भगिनींना शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाकडूनही शास्त्रोक्त माहिती चुकणार नाही आणि कोणाचा तरी संसार सुखाचा होईल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आमचा येणारा प्रत्येक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग आजच्या पुरती इथेच रजा घेतो. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह, नवीन तोडग्यांसह आणि स्वामींच्या दिव्यलीलांसह. तोपर्यंत स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या संसारात नेहमी सुख, शांती आणि अखंड लक्ष्मी नांदत राहो. सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.